श्रोते हो, जसं की मी शोच्या सुरुवातीला म्हटलं की जेव्हा आपण 4.5 वर्षापूर्वी हा शो सुरू केला होता, तेव्हा आपलं एक साधं सोपं सरळ असं गणित होतं. म्हणजे एक विचार होता की आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असे अनेक प्रतिभावंत साहित्यिक आहेत, प्रतिभावंत कवी कवयित्री आहेत की ज्यांना व्यासपीठ नव्हतं. जे आपल्याला व्यक्त होण्यासाठी जेव्हा आपण सोशल मीडियावर पोस्ट करू तेव्हा आपली रचना सर्वांना आवडेल का नाही या म्हणजे विचारांमध्ये असं होते आणि त्यामुळे ते पोस्ट करत नव्हते. ते लिहायचे आणि स्वतःपुरतं ठेवायचे. वेगवेगळे ग्रुप्स असतात, आपल्याला माहीत आहे की व्हॉट्सअपचे आहेत, फेसबुकचे आहेत, त्यावर ते लिहायचे. खूप वेळा त्यांच्या ज्या रचना आहेत त्या रचनांना टीकासुद्धा केल्या गेल्या. परंतु जेव्हा आपण ह्या शोची संकल्पना जी आहे ती मांडत होतो, तेव्हा संकल्पना मांडत असताना जे तेजस्विनी मॅडम असतील, तसेच अर्चना मॅडम असतील, राकेशजी असतील आणि एवढंच नाही तर माझे मित्र ॲडव्होकेट पांडुरंग माने वकील साहेब असतील, जेव्हा आम्ही या शोची संकल्पना मांडली त्यावेळी आमचा एकच हेतू आणि उद्देश होता, व्यक्त जे मान्यवर होतात तर त्यांना व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ असलं पाहिजे. रचना ना कोणत्याही प्रकारचं बंधन नसलं पाहिजे. रचना चांगली आहे का वाईट आहे हे आपण ठरवायचं नाही. त्यांनी आपल्याकडे रचना पाठवायची आणि आपण जे आहे ती सादर करायची. फक्त ओळींचं आणि विषयांचं बंधन या दोन गोष्टी मात्र आपण कटाक्षाने पाळल्या. आपण अल्टरनेटिव्हली म्हणजे काही शो गॅप ठेवून सर्वांना सहभागाची संधी दिली आणि आपण हा 4.5 वर्षापूर्वी सुरू केलेला प्रवास हा हळूहळू पाहता पाहता शेकडो कवी कवयित्रींपर्यंत पोहोचला आणि त्यांनी इतरांना सहभागी करून घेतलं. त्या नवनवीन कवयित्रींच्या या रचनांना आपलं FM हे सुंदर असं व्यासपीठ झालं. आणि जेव्हा आपण हा शो सादर करीत असतो, खरं तर या कार्यक्रमाची 4.5 वर्षापासून कोणतीही स्क्रिप्ट नसते. आपण रचना पाठवता, मी त्याचं संकलन करतो आणि मी आपल्या रचना सादर करायला घेतो. त्या रचना सादर करण्यापूर्वी कोणत्या रचनेबद्दल काय टिप्पणी करायची, काय प्रतिक्रिया द्यायची, त्यातल्या भावभावनांबद्दल काय बोलायचं हे मी कोणत्याही प्रकारे ठरवलेलं नसतं, सुनिश्चित केलेलं नसतं. मी ती रचना वाचल्यानंतर जे मला वाटतं, जे मला भावतं, जे मला व्यक्त करावंसं वाटतं ते मी व्यक्त करतो. आणि तुम्ही ती रचना लिहित असताना तुमच्या मनामध्ये काय भाव होते ते भाव श्रोत्यांच्या काळजापर्यंत पोहोचावे यासाठी मी प्रयत्नशील असतो. मी RJ कैलास, FM आणि तुम्ही दोघांमधला एक छोटासा दुवा. कारण खरं श्रेय जातं ते आपल्या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FMला. कारण माझ्या माहितीप्रमाणे भारतातल्या, मी शब्द रिपीट करतोय की भारतातल्या कोणत्याही FMवर अशा प्रकारचा म्हणजे साहित्यिकांना व्यासपीठ देऊन त्यांच्या रचना सादर करण्याचा निरंतरपणे 4.5 वर्ष सुरू असलेला एकही शो नाही आहे. हा आपला एकमेव शो आहे, हा खेळ शब्दांचा. आणि जेव्हा आपण हा निरंतर प्रवास करत असतो त्यावेळी जे आपले श्रोते आहेत, जे आपले मान्यवर आहेत, त्यांच्या मनामध्ये ज्या उत्कट अशा भावना असतात FMबद्दलच्या, माझ्याबद्दलच्या, त्या भावना ते व्यक्त करत असतात. आणि आजच्या एका कवितेमध्ये अंजना कर्णिक मॅडम यांनी मुंबई येथून अशीच एक भावना पाठवलेली आहे. अंजना कर्णिक मॅडम मुंबई येथून लिहित आहेत. त्यांनी आपल्या शोबदली, माझ्याबदली एक भावना पाठवलेली आहे त्यांच्या आठवडीच्या रचनेमध्ये. आणि मॅडम लिहित आहेत की रसिका खेळ शब्दांचा आहे 4 वर्ष रंगलेला. रसिका खेळ शब्दांचा आहे 4 वर्ष रंगलेला, नित्य नव्या कल्पनांचा रंग सुंदर उधळलेला. वाह! नित्य नव्या कल्पनांचा रंग सुंदर उधळलेला, जादुई ध्वनी उमटे कैलासजींच्या मुखे. जादुई ध्वनी उमटे कैलासजींच्या मुखे, साज शब्दांना मोठे जन ऐकती कौतुके. नित्य नव्या कल्पनांचा रंग सुंदर उधळलेला, जादुई ध्वनी उमटे कैलासजींच्या मुखे, साज शब्दांना मोठे जन ऐकती कौतुके. साज शब्दांना मोठे जन ऐकती कौतुके. तर खरं सांगायचं तर ध्वनी जरी माझा असला, आवाज जरी माझा असला, तरी या आवाजाला जे 4 चांद आहेत ते आपण लावलेले आहेत. कारण मी व्यवसायाने वकील, हे माझं क्षेत्र नाही, परंतु साहित्याची आवड आणि सरस्वतीची सेवा करण्याचा ध्यास मी
1992 सालापासून लिहितोय. चारोळी संग्रह, कविता संग्रह वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लिहितो आणि वेगवेगळी पदंसुद्धा भूषवलेली आहेत. साहित्य संमेलनामध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे. परंतु जेव्हा ह्या RJ होण्याचा प्रसंग आला तेव्हा माझ्यासाठी सुद्धा एक नवीन अनुभव होता. आपला हा लाईव्ह शो होता ज्यामध्ये आपण डायरेक्ट कॉल करून सुद्धा आपली रचना जी आहे ती सादर करू शकत होतो. परंतु कोरोनामुळं आपण हा नंतर शो सुरू केला, लाईव्ह शो बंद करून रेकॉर्डिंग शो सुरू केला. परंतु जेव्हा अशी कौतुकाची थाप मिळते, जेव्हा माझ्या शब्दांना, माझ्या आवाजाला, आपल्या शोला आपण सन्मानित करता आपल्या शब्दांच्याद्वारे, तर खरंच शो जो आहे तो पुन्हा नव्याने करण्याची एक ऊर्जा, एक प्रेरणा जी आहे ती मिळते. खूप खूप धन्यवाद मॅडम की आपल्या या सुंदर अशा रचनेसाठी, आपल्या या भावनांसाठी. आणि श्रोते हो, आजच्या शोमधल्या आपण पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात. ज्या सुंदर अशा रचनेमध्ये उज्ज्वला महादेव कुंभार मॅडम यांनी खेड बुद्रुक, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथून लिहिलं आहे. उज्ज्वला महादेव कुंभार मॅडम लिहित आहेत खेड बुद्रुक, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथून की आठवणींच्या हिंदोळ्यावर गतवर्ष सरून गेले. आठवणींच्या हिंदोळ्यावर गतवर्ष सरून गेलं. गतकाळाच्या स्मृती रुजवणी, गतकाळाच्या स्मृती रुजवणी 9 वर्ष हसता आलं, 9 वर्ष हसत आलं, 9 वर्ष हसत आलं. सुंदर अशी ही चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमने लिहिलं आहे की पहिल्या मातीच्या सुगंधाप्रमाणे तुझा सहवास सुगंधित करतो आयुष्य. पहिल्या मातीच्या सुगंधाप्रमाणे तुझा सहवास सुगंधित करतो आयुष्य. ऊन सावलीच्या खेळा संगे मग, ऊन सावलीच्या खेळा संगे मग चालतच राहतो सुखदुःखांचा इंद्रधनुष्य, सुखदुःखांचा इंद्रधनुष्य, इंद्रधनुष्य. वाह. आणि खरंच जसं की मॅडमनी म्हटलंय की जेव्हा सहवास हा सुखद असतो, सहवास हा आनंददायी असा असतो, तेव्हा तो मातीच्या सुगंधाप्रमाणे आयुष्य सुगंधित करतो. आणि कधी कधी माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडतो की खरंच आयुष्य एवढं अवघड आहे का? खरंच आपल्या स्वतःला माहीत असतं की एखादी गोष्ट आपण चुकीची करतोय, परंतु समोरच्याला त्रास देण्याच्या उद्देशानं, स्वतःच्या मनासारखं घडावं, स्वतःच्या मनासारखं घडण्यासाठी, समोरच्याला मनवण्यासाठी आपण म्हणतो तेच खरं हे करून घेण्यासाठी जेव्हा आपण इतरांना त्रास देतो तेव्हा तो त्रास हा समोरच्यासाठी खूप क्लेशदायी असतो, तो दुःखदायी असतो. त्यामुळं त्या व्यक्तीकडून आपल्याला आनंद तर मिळणार नाही, सुख तर मिळणार नाही, उलट ती व्यक्ती आपल्याला बेस्ट देऊ शकणार नाही जे त्या व्यक्तीला देण्याची इच्छा आहे, जे त्या व्यक्तीला देण्याची मनात इच्छा आहे. असं म्हटलं जातं जेव्हा आपण काहीच अपेक्षा करत नाही तेव्हा आपल्याला खूप सारं मिळतं. जसं की मॅडमनी म्हटलं आहे की सहवास हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो आनंददायी आपण देणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर आपण इतरांना आनंददायी सहवास देत असू तर आपल्याला निश्चितपणे आनंददायीच असा सहवास मिळेल. कारण आपल्या स्वतःवर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असतात. खूप वेळा आपल्याला माहीत आहे आपण चुकीचं आहे तरी पण आपण त्या गोष्टी करतो. का करतो? तर आपल्याला माहीत असतं की मी चुकीची ही गोष्ट केल्यानंतर कदाचित ती व्यक्ती मी म्हणेल तसं वागेल, परंतु हे चुकीचं नसतं. क्षणभंगूरपणे जर थोडा वेळ जरी त्या व्यक्तीनं आपलं ऐकलं, जरी तो आपल्या मनासारखा जरी वागला, तरी त्याचं ते वागणं हे आतून आहे का, हृदयातून आहे का, खरंच ती गोष्ट करत असताना तो व्यक्ती ती मनातून करतोय का, याचा विचार करणं हे खूप गरजेचं असतं. प्रत्येक गोष्ट ही मनातून झाली पाहिजे, मग ती कोणतीही असो, नाही का. आणि जसं मॅडमनी म्हटलं की आयुष्य हे उंचावलीचा खेळ आहे आणि तो सुखदुःखांचा इंद्रधनुष्य जो आहे तो चालत राहील. म्हणजे सुखदुःखांना सुद्धा इंद्रधनुष्याची उपमा मॅडमनी दिलेली आहे. त्याचं कारण असं आहे की सुख आणि दुःख हे उंचावलीसारखं आहे, ते कधीही स्थिर राहत नाही. कधी सुख असेल, कधी दुःख असेल, परंतु या सगळ्या गोष्टींमधून आपण सहवास तर मिस करत नाही ना, आपण सहवासाचे सुंदर सुखद क्षण तर मिस करत नाही ना. आपण दुःखांना उगाळून आणि सुखांना दूर करून आपण स्वतःला त्रास तर करून घेत नाही ना. खरं सांगायचं तर सुख हे मानण्यावर आहे. अपेक्षा कमी केल्या, आपण आपली उपेक्षा झाली नाही असं जेव्हा मनाची ठाम अशी समजूत घालतो तेव्हा खूप सारे दुःख जे आहेत ती कमी होऊन जातात, नाही का. खूप अप्रतिम सुंदर जगण्याचा संदेश देणारी मॅडमची ही अप्रतिम अशी चारोळी होती. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात. विजयश्री मॅडम लिहित आहेत, त्यांनी लिहिलं आहे, विजयश्री मॅडम यांनी लिहिले वाजू दे मधुर तुझी वासरी या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की सुखाचा आठव एक जादूगरी, दुःख अंतरंगीची जखम गहिरी. वाह.
सुखाचा आठव एक जादूगरी, दुःख अंतरंगीची जखम गहिरी, दुःख विसरण्याचा वर दे श्रीहरी. दुःख विसरण्याचा वर दे श्रीहरी, सुख स्वरूपी विराजित हो अंतरी. वाह. सुख स्वरूपी विराजित हो अंतरी, देह तुझे देवालय हो हे निर्मळ. देह तुझे देवालय हो हे निर्मळ, किती करू तुला आळवणी प्रांजळ. किती करू तुला आळवणी प्रांजळ, घंटेचा मंगल सुंदर नाद स्फुरो मंजुळ. घंटेचा मंगल सुंदर नाद स्फुरो मंजुळ, वाजू दे मधुर मधुर आत तुझी बासरी. वाजू दे मधुर मधुर आत तुझी बासरी, आत तुझी बासरी. वाह. तर या हे देह जो आहे तर हा देह देवालय होऊ दे, तो निर्मळ असं देवालय होऊ दे. आणि असं आशिष मागून मॅडमनी खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन केलेलं आहे की सुखाचा आठव एक जादूगरी आहे आणि दुःख अंतरंगीची एक जखम गहिरी आहे. यासाठी तू काय कर श्रीहरी, की दुःख विसरण्याचा मजला वर दे आणि सुख स्वरूपी अंतरामध्ये विराजित होऊन जा. तर आशिष मागणारी, श्रीहरीकडे आशिष मागणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात, ज्या 2 सुंदर अशा चारोळ्यांमध्ये परी काळे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. परी काळे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. आली आठवण तुझी डोळे झाले ओले चिंब. आली आठवण तुझी डोळे झाले ओले चिंब, नयन मिटवले तरी दिसे तुझे प्रतिबिंब. नयन मिटवले तरी दिसे तुझे प्रतिबिंब, दिसे तुझे प्रतिबिंब. तर आठवणीनं ओलेचिंब झालेले डोळे आणि डोळे मिटले तरीही त्याचेच दिसणारे प्रतिबिंब मॅडमनी अप्रतिमरित्या आपल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये प्रतिबिंबित केलेले आहे. आणि जेव्हा एखाद्याची आठवण ही आपल्या रंध्रामध्ये भिनलेली असते तेव्हा अवतीभोवती तो किंवा ती दिसत असते आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या नयनांमध्ये साठलेलं असतं. अप्रतिम अशी ही चारोळी होती. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की स्वप्न रंगल्या मनांनी वाट किती चालता येते. स्वप्न रंगल्या मनांनी वाट किती चालता येते, रस्त्यावरचे दगड धूळ अन गर्दी यांच्याशी नाते जुळते. रस्त्यावरचे दगड धूळ आणि गर्दी यांच्याशीच नाते जुळते. वाटेवरचा वाटसरू तरच होता येते. वाटेवरचा वाटसरू तरच होता येते, तरच होता येते. वाह वाह. खूप गहिरे असे भाव, डीप फिलिंग ज्याला आपण म्हणतो, त्या या चारोळीमध्ये होत्या की स्वप्न रंगल्या मनांनी वाट किती चालता येते. खूप वेळा आपल्याला असं वाटतं असं व्हावं तसं व्हावं. आपण स्वप्न घेऊन जगत असतो. स्वप्न पाहणं हे गैर नाही. स्वप्नांच्या पूर्ततेसाठी म्हणजे भागणं आपण ज्याला म्हणतो, स्वप्नों के पीछे दौडणं, तर स्वप्नांच्या पाठीमागं धावणं गैर नाही. स्वप्नांसाठी जिद्द मेहनत कष्ट करणं गैर नाही. परंतु जेव्हा स्वप्न रंगल्या मनांनी आपण वाट चालत चालत असताना आपण जर फक्त हेच मनामध्ये ठरवलं की मी एक स्वप्न बघितलेलं आहे आणि ते आपोआप पूर्ण झालं पाहिजे, त्यासाठी मी फक्त चालत राहील आणि मला जो त्या स्वप्नांकडे जाणारा जो रस्ता आहे तो अगदी स्ट्रेट वे मिळाला पाहिजे, साधा सोपा सरळ मिळाला पाहिजे, मला कोणतंही दुःख वेदना त्रास नाही झाला पाहिजे आणि माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, तर हे गैर आहे. जसं की मॅडमनी म्हटलं आहे की रस्त्यावरचे दगड धूळ आणि गर्दी यांच्याशी नाते जुळते. जेव्हा आपण जीवनाचा प्रवास करत असतो तेव्हा अनेक खाचखळगे येणार, दुःख येणार, दगड येणार, धोंडे येणार, गर्दी येणार आणि वाटेवरचा जर तुम्हाला वाटसरू व्हायचा असेल तर या गोष्टी सगळ्या स्वीकारून ज्या आहेत ते पुढं चाललं पाहिजे. कारण आपण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मला एकांत हवा आहे, मला स्वतःशी बोलायचं आहे, माझ्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ होतो आहे, परंतु त्यावेळी नेमकीच गर्दी असते आणि आपल्याला असं वाटतं की ही गर्दी नसावी, एकांत असावा, मला स्वतःशी संवाद साधायचा आहे, माझं मन विषण्ण झालेलं आहे, माझ्या मनामध्ये दुःख आहे, क्लेश आहे, वेदना आहेत, परंतु त्यावेळीच नेमकी गर्दी असते. परंतु त्या गर्दीमध्ये सुद्धा त्या गर्दीला, त्या रस्त्यावरच्या दगड धूळ गर्दी या सर्वांना स्वीकारून आपण जे स्वप्नांनी आपलं रंगलेलं मन आहे त्या मनाला जे आहे ते आपण सावरावं लागतं, आपल्याला चालावं लागतं. कारण असं म्हटलं जातं की थांबला तो संपला.
कारण न थांबता न थकता जो निरंतरपणे चालत राहतो, जो संकटाशी मुकाबला करत करत चालत राहतो, जो कधी हारत नाही, जो कधी थकत नाही, जो कधी संकटांचा बाऊ करत नाही, तोच सरते शेवटी आयुष्यामध्ये जिंकतो असं म्हटलं जातं. आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये खूप सारं दुःख आहे, माझ्या आयुष्यामध्ये खूप सारी कमी आहे आणि जगातला मीच एकटा असा आहे की जो दुःखी आहे. जर आपण अवतीभोवती डोकावून पाहिलं तर जगामधल्या लाखो करोडो लोकांना इतकी मोठी दुःख आहेत की त्यांच्या दुःखांच्या पुढं आपलं दुःख हे अगदी कणभर सुद्धा नाही. म्हणून तुलना करताना आपण कोणाशी करतो याच्यावर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असतात. आपण जर आपल्यापेक्षा वरच्या लोकांची, आपल्यापेक्षा सधन संपन्न लोकांची तुलना केली तर निश्चितपणे आपल्याला आपल्यामध्ये कमी आहे असं भासेल. परंतु जर आपण आपल्यापेक्षा थोडेसे कमी सधन असलेले लोक असतील किंवा शारीरिक मानसिक दुर्बल लोक असतील त्यांच्याशी तुलना केली तर आपल्याला असं वाटेल की आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि बऱ्याच वेळा सोशल मीडिया, पेपर, वर्तमानपत्र या सर्वांमध्ये वाचून पाहून सुद्धा आपल्याला खूप वेळा मनामध्ये तुलना करावीशी वाटते. आयुष्यात कधीच कोणाशी तुलना करू नका. करायची असेल तर स्वतःशी करा, कारण स्वतःशी तुलना केल्यानंतर आपलं आत्मबल वाढतं. स्वतःशी तुलना केल्यानंतर आपण खंबीर होतो. स्वतःशी तुलना केल्यानंतर आपण निश्चितपणे ध्येयानं निर्धारानं आपल्या जीवनाचा प्रवास करू शकतो. चला तर मग याच ध्येयाने नव्या प्रवासाला सुरुवात करूया. तुमच्या आवडीच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत आनंदी रहा, आनंद लुटा.